नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झटपट असा मटार पुलाव। तुम्ही इथे हा मटार पुलाव पाहू शकता। अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा असा तयार झालेला आहे। त्याचबरोबर दिसायला इतका अप्रतिम दिसतो तितकाच चवीला भन्नाट लागतो। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक वाटी रोजच्या वापरातील तांदूळ घेतलेला आहे। स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। संपूर्ण पाणी याच्यामध्ये निथळून आपल्याला हे 15 मिनिटांसाठी हे असेच तांदूळ ठेवून द्यायचे आहेत। कुकरमध्ये आपण भात बनवणार आहोत, त्याच्यासाठी इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये घातलेले आहे तेल आणि काही खडे मसाले। त्याच्यामध्ये घातले तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल, त्याच्यानंतर घातले मसाले वेलची, दगडफूल आणि लवंग। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। सर्व मसाले परतून घेतले। त्याच्यामध्ये घातलेले आहे एक हिरवी मिरची आणि उभा चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा। आता आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। बऱ्यापैकी कांदा आता इथे शिजला गेल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता। आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट। तर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आता याच्यामध्ये घातलेला आहे बटाटा, त्यानंतर घातले गाजर। भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी मटार। तर इथे मी 1 वाटी मटार घेतलेला आहे, तो घातला। त्याच्यानंतर संपूर्ण भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घेऊया। संपूर्ण भाज्या घातल्यानंतर एक अर्धा मिनिट गॅस मोठा ठेवायचा आहे आणि भाज्या परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये सुके मसाले घालूया। त्याच्यासाठी घातले 1 चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, त्याच्यानंतर 1 चमचा घातलेला आहे गरम मसाला। आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घेऊया। सर्व मसाले परतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचा आहे स्वच्छ करून घेतलेला तांदूळ। संपूर्ण तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व तांदूळ व्यवस्थित असे भाज्यामध्ये मिक्स झालेले आहेत। आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर इथे मी तांदूळ भिजवून घेतलेला आहे, त्याच्यासाठी 1 वाटी तांदळासाठी इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी घातल्यानंतर सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि सर्वात शेवटी घालायचं आहे एक अर्धा चमचा बिर्याणी मसाला। पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता भात छान असा पांढरा शुभ्र दिसावा त्याच्यासाठी इथे मी पाव लिंबाची फोड असते ती घेतलेली आहे, त्याच्यातील रस पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्या काढल्यानंतर संपूर्ण कुकर गार झालेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आता झाकण उघडल्यानंतर अगदी छान मोकळा सुटसुटीत असा गरमागरम मटार पुलाव इथे तयार झालेला आहे। अगदी साधा सोपा हा मटार पुलाव बनला जातो, त्याचबरोबर चवीला तर अप्रतिम लागतो। घरी जर कोणी पाहुणे येणार असतील किंवा अचानक काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही हा असा बेत करू शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा। अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर ही रेसिपी एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।